आज पुरंदर सासवडमध्ये सकाळीपासून पुरंदर एअरपोर्टशी निगडीत बरेचसे शेतकऱ्याचे बरेचसे विषय होते. त्याच्याबद्दल या ठिकाणी वेगवेगळ्या शेतकऱ्यासोबत संवाद साधला होता. त्याच्यामध्ये बरेचसे लोकांचे बरेचसे प्रश्न होते, न्यायिक प्रश्न होते, अर्धन्यायिक प्रश्न होते, काही सामायिक गट होते. त्याच्यामध्ये त्याचे प्रश्न ऐकून त्याचे बरेचसे विषयाचे तोडगे काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी आपण यशस्वी पण झालो. आम्ही मागच्या सोमवारीला पण तसे घेतले होते, एक आढावा घेतला होता आणि आजसुद्धा घेतला आणि पुढे सुद्धा कंटिन्युअसली आम्ही घेत जाणार. त्याचा उद्देश आमचा असा आहे की बरेचसे लोकांचे बरेचसे असे प्रश्न आहे ज्याच्यामुळे त्याचे निवाडे करता येत नाही आहे. त्याच्यामध्ये काही कोर्ट केसेस आहे, काही आपसीत काही लोकांचे प्रश्न आहे, विषय आहे. तर त्याच्याबद्दल आम्ही सर्व लोकांना सोबत बसून या ठिकाणी त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व एक्सरसाइज करण्याचा उद्देश आहे की हा प्रकल्प आपण करताना कोणत्याही माणसाचे कुठलेही पैसे जे आहे ते कोर्टामध्ये नाही झाले पाहिजे. कारण कोर्ट जे निकाल देतील 5 वर्षानंतर किंवा जेव्हा कधी देतील 2 वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर ते कोर्ट केसच्या प्रमाणे ते जर आपण याच ठिकाणी त्या लोकांचे प्रश्न सोडवले तर त्याच्या आधारावर त्या लोकांचे पैसे त्यांना तत्काळ मिळू शकतात आणि त्याचा फायदाही त्यांना होऊ शकतात. तर हा उद्देशाने आम्ही या ठिकाणी प्रत्येक सोमवारीला सर्व टीमला घेऊन बसतो आणि लोकांचे प्रश्न सोडवतो आहे आणि याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने समाधान शेतकऱ्याचे होते, त्याचा प्रतिसाद पण मिळत आहेत. आणि आमचा उद्देश हाच आहे की ज्या लोकांचे आमच्याकडे संमती येतील त्या सर्व लोकांचे पैसे जे आहे त्याच्या खात्यामध्ये झालं पाहिजे. त्याचे कोणत्याही माणसाचे कोर्टामध्ये पैसे नाही गेले पाहिजे. आज संध्याकाळीपर्यंत आमच्याकडे जवळपास 80% लोकांची संमती पण आलेली आहे. उद्या 30 जूनपर्यंतची मुदत होती आणि मला असं वाटतं आहे की उद्यापर्यंत अजून 5-10% लोकांची संमत्या येतील, कारण शेवटच्या दिवशी जास्त शेतकरी येऊन संमत्या देतात. मात्र काही लोकांना असा संभ्रम असतो की माझी तर संमती आहे पण माझे बाकी लोकांची संमती नाही आहे. तर त्याही लोकांना आम्ही संमती द्यायला सांगितलेलं आहे आणि हा एक प्रकल्प या पद्धतीने करायचे की 100% लोकांचे जे पैसे आहेत त्याच्या खात्यामध्ये गेले पाहिजे, कोणाचे कोर्टामध्ये नाही गेले पाहिजे. या पद्धतीने आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. आज काही लोकांचे असे आमच्या निर्देशनास आला की सासवड न्यायालयामध्ये किंवा शिवाजीनगरच्या न्यायालयामध्ये काही लोकांचे कोर्ट केसेस चालू आहेत. तर त्याच्याबद्दलही आम्ही विशेष विनंती केलेली आहे त्या माननीय न्यायाधीश यांना की ह्या लोकांचे केसेस जे आहे ते प्रायोरिटीवर घेऊन त्याचे निकाल लवकरात लवकर द्यावा, जेणेकरून त्या लोकांचे पैसे जे आहे ते कोर्टामध्ये न पाठवता थेट त्याच्या खात्यामध्ये पाठवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ शकते. चांगली गोष्ट आहे की सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा आम्ही मे महिना आलो होतो तेव्हा निगडीत घटकाबद्दल लोकांचे बरेचसे प्रश्न होते की त्याचे पाईपलाईन लागले नव्हते, विहीर लागले नव्हते किंवा त्याचे जे झाडं वगैरे होतं त्याचा जे मूल्यांकन होता तो व्यवस्थित नव्हता. आज मात्र 4 केसेस तसे आमच्या समोर आले. 3 ठिकाणी त्याची क्षेत्राची बाहेरची पाईपलाईन आहे ते घेतली नाही आणि 1 ठिकाणी त्याच्या घराचं मूल्यांकन बरोबर नाही आहे. असे मात्र 4 केस आले. बाकी निगडीत घटकाबद्दल कोणाचाही काही विषय आलेला नाही आहे. तर निगडीत घटकाबद्दलचे विषय जे आहेत ते सर्व लोकांचे संपलेले आहेत. आता आमचा टार्गेट हाच आहे की आम्हाला आतापर्यंत जवळपास 1150 कोटी आम्ही वाटप केलेले आहे. 2-3 दिवसामध्ये अजून आमच्याकडे 1000 कोटी रुपये येणार आहेत. तर आमचं टार्गेट आहे की 15 जुलैपर्यंत 50% जमिनीचे पैसे वाटप आम्ही करून घेऊ आणि 15 जुलैपर्यंत 50% वाटप करून देऊ आणि 15 ऑगस्टपर्यंत जवळपास सर्व लोकांचे पैसे त्याच्या खात्यामध्ये जातील तसं ॲन्शुअर करू. मध्यंतरी एक प्रश्न विचारला होता जिल्हाधिकारी जिल्हा तुमच्या ऑफिसमध्ये की आपण शेतकऱ्याकडून घेताना त्याला 1.61 म्हणजे साधारण गुंठ्याला 4 लाख रुपये पडतात, परंतु आपण त्यांचे जे पैसे कटिंग करतायत ते सरसकट साधारण 7 ते 8 लाख रुपये काही शेतकऱ्यांना पडतात, काही 7 लाख रुपये पडतात. तर मूळ रकमेवरती त्यांचा पटिंग 10% पुनर्वसूलसाठी ठेवतात नाही. त्याच्याबद्दल मी मागच्या वेळी सुद्धा सांगितलेलं होतं की नियम असा आहे की जे एकूण मोबदला आहे त्याच्यावर 10% पैसे कट झाले पाहिजे. आम्ही MIDCला एक पत्र पाठवलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की एकूण मोबदल्याच्या ऐवजी जेवढी आपण जमीन घेतो आहे त्याच्यावर 10% कपात झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आमच्याकडे MIDCचा पत्र आला की त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढची कारवाई करून घेऊ. उदाहरण कसं आहे की समजा की 1.61 हा जमिनीची व्हॅल्यू आहे तर त्याच्यावर 10% झाले पाहिजे. मग आता जे नियम आहे त्याप्रमाणे आम्हाला एकूण मोबदला समजा एखाद्या माणसाचा एकूण मोबदला सर्व निगडीत घटक ठेवूनही 2 कोटी झाला तर आम्हाला 2 कोटीवर करावं लागते आताची नियमाप्रमाणे. तर ते नियमाच्या दुरुस्तीबद्दल आम्ही ऑलरेडी MIDCला पत्र लिहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की काही दिवसामध्ये त्याचा उत्तर आमच्याकडे येऊन जातील आणि त्याच्या अनुषंगाने ज्या लोकांचे ऑलरेडी आम्ही निवाडे केलेले आहे त्याचाही जे काही शिल्लक अमाऊंट जे आमच्याकडे आम्ही कपात करून घेतली त्यांना त्या पद्धतीने पुढची कारवाई केली जाते. कोणत्या शेतकऱ्यांचा काही विरोध आहे का याच्यासाठी? देखो याच्यामध्ये असं आहे की आतापर्यंत आमच्याकडे 80% लोकांची संमती आलेली आहे आणि काही ठिकाणी काही लोक जे आहे ते कोर्टामध्ये गेलेले आहे.
आणि त्याच्यामध्ये त्या लोकांनी अजूनही आम्हाला संमती दिलेली नाही आहे. मात्र मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने पारदर्शकप्रमाणे काम चाललेलं आहे, जवळपास सर्व लोक जे आहे ते संमती द्यायला येतील. काही आहे की ग्रामीण भागामध्ये काही लोकांमध्ये संभ्रम निर्माण केले जातात. आजही माझ्याकडे काही शेतकरी आले आणि ते म्हणत होते की साहेब, मला वकील असं सांगतोय की तुम्ही शेवटपर्यंत काही देऊ नका, ते शेवटी थांबतील, त्यांना जास्त पैसे मिळेल. तर अशा प्रकारची संभ्रम, चुकीची गोष्टी लोकांना सांगितली जातात आणि त्यामुळे ते शेतकरी जे आहे ते पुढे यायला थांबतात. पण असं काही होत नाही आहे. आम्ही एवढे लोकांना आता पैसे वाटप करतो आहे, ते सुरुवातीला आले आणि म्हणून मी त्यांना पैसे कमी देणार आणि शेवटी येतील त्यांना जास्त देतील, तसं होत नाही आहे. कारण सुरुवातीला आलं त्याच्यावर आपण अन्याय करू शकत नाही. आणि ऑलरेडी हे जे पैसे आपण 161 काढलेलं आहे, 1,61,00,000, ते विशेष बाब म्हणून काढलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे हायेस्ट रेट आहे ते काढून सर्व लोकांना देतो आहे. तर अशा प्रकारचे काही ठिकाणी काही संभ्रम निर्माण केलेले आहे. त्याच्यामुळे काही टक्केने काही शेतकरी अजूनही थांबलेले आहे. पण मला असा विश्वास आहे की 100% लोक आता जेव्हा आम्ही पैसे वाटप करतो, शेतकऱ्यांना माहिती मिळते की खात्यामध्ये थेट पैसे येते, सेम दिवशी येते किंवा पुढच्या दिवशी येते, तर त्याचा मेसेज सर्व ठिकाणी जातो आहे आणि जे शिल्लक लोक आहेत तेही येतील. एक शेवटचा प्रश्न सर, 3,000 एकर आपण क्षेत्र संपादित करताय, त्याच्या आगे 10% देत आहे, त्याचं 300 एकर क्षेत्र होते. परंतु आपण नवीन आधीच काढले आता 250 हेक्टर म्हणजे 550 एकर, मग वरच्या 250 एकराची गरज आहे. हां, बिलकुल आहे. त्याच्यामध्ये आम्ही या पद्धतीने केलं आहे की आपण जेव्हा शेतकऱ्याला 10% परतावा देणार आहे, तेव्हा मात्र त्यांना जमीन नाही देणार, ते विकसित जमीन देणार आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही हा निर्णय घेतला होता की शेतकऱ्यांनी आमच्याकडे मागणी केली होती की 10%ची पेक्षा जास्त परतावा द्यावा. तर तेव्हा आम्ही आणि 10%ची पेक्षा जर आम्ही जास्त परतावा दिला असता तर त्याच पद्धतीने त्या लोकांची पैशाची कपात पण झाली असती. तर 10% जे आहे ते आपण त्यांना परतावा देतो आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जी लागणारी ॲम्युनिटी स्पेसिस आहे, त्याच्यामध्ये रस्ते आहे, त्यामध्ये पाईपलाईन आहे, फुटपाथ आहे, अशा प्रकारची जी गोष्टी आहे ते शासन स्वतः करत आहेत. त्याच्यामध्ये जे शेतकरीचं जे मूल 10% आहे त्याच्यामधून आपण कपात करत नाही आहे. तर हे आपण मात्र प्लॉट देत नाही आहे, आपण प्लॉट विकसित प्लॉट देतो आहे. कारण जे विकसित प्लॉट असतो त्याची व्हॅल्यू जास्त असते. त्या ठिकाणी जर आपण 30 मीटरची रस्ते केले, पाईपलाईन पाण्याची केली, तिथे ट्रान्समिशन लाईन दिला, तर त्या जमिनीची व्हॅल्यू जास्त वाढते, त्याच्या डेव्हलपमेंट पोटेन्शियल जास्त वाढते, त्याची जे कमर्शियल आणि इंडस्ट्रियल व्हॅल्यू आहे ते जास्त वाढते. तर हे करायला आपण हा अतिरिक्त जमीन घेतलेली आहे की मात्र प्लॉट नाही द्यायचे, ते विकसित प्लॉट जे आहे ते जेणेकरून त्याची व्हॅल्यू जास्त असेल आणि त्याचा वापर इमिडिएटली शेतकऱ्यांना करता आला पाहिजे. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.